मुंबई के बोरीवली वेस्ट गोराई परिसर में सर्व समाज के नागरिकों की एक बैठक 23 सितंबर को हुई। इस बैठक में सर्व समाज के लोग शामिल थे। सभी नागरिकों की मांग है कि बोरीवली विधानसभा में इस बार सभी पार्टी स्थानीय उम्मीदवार को टिकट दे, क्योंकि यहां पर बार बार बाहरी लोगों को उम्मीदवार बनाकर भेज दिया जाता है, जिसके कारण क्षेत्र की जानकारी लेने में ही बाहरी उम्मीदवार को 2 साल निकल जाते हैं। बाहरी उम्मीदवार जीतने के बाद आम जनता का फोन नहीं उठाते, जनता का कोई भी कार्य नहीं करते हैं। उनके ऑफिस में जाने पर घंटों बैठकर इंतजार कराते हैं। इस बैठक में आदिवासी समाज के लोगों ने भी मंच से अपनी समस्या आम जनता से साझा करते हुए बोरीवली विधानसभा में लोकल उम्मीदवार की मांग की है। इस बैठक में समाज सेवक ई.बी. मुल्ला, अंकुर पाटनकर, प्रवीण ढोंडी, पंकज मेहता, नंदू नाइक, प्रभुदास मैथ्यू सहित भारी संख्या में गणमान्य लोग उपस्थित थे। सभी लोगों ने एक स्वर में मीडिया के सामने कहा कि अगर लोकल उम्मीदवार देने पर सभी पार्टियां विचार नहीं करेंगी तो हम लोग अपना निर्दलीय उम्मीदवार खड़ा करेंगे। ऐसी बात बैठक में शामिल लोगों ने कही है। स्थानिक उम्मीदवार जिंदाबाद, स्थानिक उम्मीदवार जिंदाबाद, एकजुटीचा विजय असो, एकजुटीचा विजय असो, एकजुटीचा विजय असो। आम्हाला पाहिजे स्थानिक उमेदवार, स्थानिक उम्मीदवार आम्हाला पाहिजे स्थानिक उमेदवार मिळलाच पाहिजे। मिळालं पाहिजे। आज बोरीवली गोराई में संगम हॉल पे स्थानिक उम्मीदवार के बारे में प्रेस कॉन्फ्रेंस ली गई है। हम आपको मीडिया के माध्यम से बताना चाहते हैं कि बोरीवलीकर ने पूरा दिल में थाम लिया है कि अब की बार स्थानिक उम्मीदवार, इसके अलावा दूसरा कोई उम्मीदवार बोरीवली में नहीं चलेगा। इसलिए कि लोगों की समस्या स्थानिक उम्मीदवार ही समझ सकता है, दूसरा कोई बाहर का आदमी नहीं समझ सकता है। अरे इतने सालों में पहले खासदार संजय नाथ, अपना विनोद तावड़े जी आए, ये भी बाहर से आए, सुनील राणे जी आए, ये भी बाहर से आए, पीयूष गोयल जी जो आज खासदार है हमारे यहाँ के, चलो अच्छे आदमी है, हम किसी को बुरा नहीं बोल रहे, अच्छे आदमी हैं, पहले से मंत्री थे, आज भी वो मंत्री बने हैं, हम उनको शुभेच्छा देते हैं, उनका बुरे में हम बुरा नहीं बोलते। लेकिन हमारे स्थानिक उम्मीदवार, जो स्थानिक लोगों का काम कौन करेगा? आज अगर किसी को तकलीफ है, आज मैं बोलता हूँ, मेरे दरगाह का अगर ट्रस्टी, मैं मेरे एरिया का चुनूंगा कि बाहर का चुनूंगा? जो अध्यक्ष होगा वो मेरे एरिया का होना चाहिए ना, कि बाहर का होगा? तो आज स्थानिक उम्मीदवार छोड़ के लोग, हमारे जो नेतागण हैं, वो डायरेक्ट बाहर से उम्मीदवार लाते हैं और हमारे सर पे थोप देते हैं, हम उनको जिता के देते हैं, हमारी पब्लिक जिता के देती है। लेकिन अब की बार पब्लिक ने पूरा मन बना लिया है कि भाई इधर स्थानिक उम्मीदवार के बाद दूसरा उम्मीदवार नहीं रहेगा, स्थानिक उम्मीदवार को ही उसका बेनिफिट दिया जाएगा। और अगर पार्टी ने, कोई भी पार्टी ने अगर टिकट समझो नहीं दिया, ऐसा समझ लो कि नहीं दिया, तो भी स्थानिक उम्मीदवार को अपक्ष में भी उम्मीदवार चुन के देने की ताकत आज पब्लिक में है। पब्लिक ने पूरा मन बना लिया है। इसलिए हम चाहते हैं कि भाई पार्टी जो भी है, जो भी पार्टी है, वो स्थानिक उम्मीदवार को टिकट दे, न कि बाहर के कोई उम्मीदवार को टिकट दे। क्योंकि आज काम, अगर हमको काम कुछ करना है तो बाहर का आदमी आएगा तो कम से कम 2 साल तक उसको यहाँ लोगों को समस्या समझने के लिए टाइम जाएगा। स्थानिक उम्मीदवार रहेगा ना तो तुरंत फटाफट उसको मालूम है गोराई में क्या है, बोरीवली में क्या है, सिंपोली में क्या है, तुरंत उसको पता चल जाता है कि भाई वहाँ का काम तुरंत म्यूनसिपालिटी हो या वाटर गटर मीटर कुछ भी काम हो, तुरंत फटाफट वो कर लेता है। आज बाहर से आदमी आता, 2 साल तक अपने को उसका वेट करना पड़ता है कि भाई उसको हम कार्य करता है, उसको जानने के लिए, वो हमको जानता नहीं है, क्योंकि उसको पता ही नहीं कि कौन ई.बी. मुल्ला है। ई.बी. मुल्ला उसको समझने के लिए 2 साल जाएगा। 2 साल जाते जाते 5 साल खत्म हो गए। अभी देखो 2019 से 24 खत्म हो गए, 5 साल खत्म हो गए। लोगों ने अभी तक हमको जाना ही नहीं कि ई.बी. मुल्ला कौन है और दूसरे हमारे कार्यकर्ता कौन है, प्रभु मैथ्यू कौन है, पाटनकर कौन है, शाह कौन है और मेहता कौन है,
परवीन भाई कौन है, नायक कौन है, किसी को नहीं पता। ऐसा इसलिए हम चाहते हैं कि अब की बार स्थानिक उम्मीदवार को ही टिकट दी जाए। मैं हमारे मीडिया के माध्यम से बोलना चाहता हूं कि ये मैसेज पूरे हिंदुस्तान में घूमे, क्योंकि बोरीवलीकर अब की बार बहुत गुस्से में है। बोरीवलीकरों ने मन बना लिया है कि स्थानिक उम्मीदवार को ही टिकट दी जाए। अगर टिकट नहीं मिलती है तो अपक्ष में भी उम्मीदवार जीतने की ताकत हमारे में है। इतना आप बोल के जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हणजे स्थानिकांची ताकद किंवा स्थानिकांचा विचार तेवढा झालेला नव्हता, म्हणून आम्ही ह्यावेळी जे काय करतोय हे सुद्धा आधी झालेलं नव्हतं। कदाचित त्यावेळी पण आम्ही ठरवलं असतं की आम्हाला स्थानिक हवं आहे, कदाचित त्यावेळी खिल्लारे साहेबच आले असते, ते रादर दॅन जे कोण आलं। मला आता आम्ही ही जी सुरू केलंय ते अक्षरशः ह्या वेळेपासून सुरू केलेलं आहे। ह्याचा परिणाम तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत बघाल। स्थानिक उमेदवार चेहरा म्हणून कोण असतो? चेहरे आत्ता काय सांगण्यात अर्थ नाहीये, बाकी काही आहेत ठरलेले आहेत, त्यांच्याशी बोलणी झालेली आहेत, त्यांनी तयारी दर्शवलेली आहे सर्वतोपरी, म्हणजे ते सक्षम आहेत। म्हणजे फक्त मी पैसा म्हणतच नाहीये, इनफॅक्ट कदाचित आमचा उमेदवार हा बाईकवरनं पण येणारा असेल, असं जरुरी नाही की तो BMW मर्सिडीज मधनं येत असेल, पण तोही असू शकतो। पण आम्ही आता जे काय ठरवलंय त्यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांनी आम्हाला एवढी ताकद दिली आहे की ह्यावेळी आपण काम करूया, सगळे एकत्र येऊया। आम्ही गल्ली गल्लीत काही मिटिंगा घेतल्या, सभा घेतल्या, चौकात, नाक्यावर, टपरीवर, पण तेव्हा मला एकच कळलं। आणि जेव्हा ह्या सगळ्यांचा परिपाक असा झाला की जेव्हा सगळ्यांकडनं कळलं, एक जेव्हा माहिती गोळा झाली की नाही तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, ह्यावेळी नको, त्यावेळी मुल्ला साहेब झाले, पंकज साहेब झाले, मॅथ्यू साहेब झाले, ह्या लोकांनी जेव्हा ठरवलं, सगळे जेव्हा काही ज्येष्ठ आले, ज्ञानी लोक आहेत, त्यांनी येऊन ठरवलं की आपण आपापल्या परीने करूया आणि वाटून घेऊया विभाग। तर त्याच्यातनं आपली एक शक्ती जर झाली तर आपल्याला काही अशक्य नाही। म्हणून म्हणालो की आमचे उमेदवारही ठरलेले आहेत, आम्ही कोणाला सुचवलेले देखील आहेत ज्यांनी पक्षांना की बाबा आम्हाला म्हणजे उमेदवार नाही, मी परत सांगतो, मग तुम्ही लगेच विचारणार काय नावं सुचवलेत आणि कोणाला सुचवलेत। त्याच्यापेक्षा आम्ही पक्षाला एवढं सांगितलं स्थानिक द्या। मी सांगितलं मला मुल्ला साहेब हवेत, पण त्यांनी मुल्ला साहेबांचे जे मॅथ्यू साहेब दिलेत ते स्थानिक आहेत, आमचा सपोर्ट असेल। आम्ही नाव नाही सुचवलं, आम्ही एवढंच सुचवलं आम्हाला स्थानिक हवा, स्थानिक नसेल तर आम्ही आमचं नाव देतील अशी आमची खात्री आहे। असा आम्ही केलेला एक प्रयत्न आहे। आता काही उद्या ते होईलच आणि करेलच असं काय, आम्ही काही आमच्याकडे जादूची छडी नाही किंवा आम्ही ज्योतिषी नाही की आमच्याकडे काही जादू नाही, पण आम्ही जी काय प्रयत्न करतोय कलेक्टिव्हली सगळे मिळून, आज एका आधी मंचावर हे दिसणं ही सुद्धा छोटी गोष्ट नाही। पण आम्ही जे ठरवलंय आता यांचे 10,000, यांचे 10,000, यांचे 10,000, माझे 5,000, 10,000, 10,000, एक आमदार होऊन निवडून आणायला एवढं पुरेसं आहे। पण ते जे काही नावं ठरवली आहेत पक्षाने विचारली, आम्ही ती सुद्धा कळवू। पक्षाने सांगितलं ना आम्ही ह्याच्याऐवजी Aच्या ऐवजी Bला देऊ, पण B स्थानिक असेल आमचा Bला सपोर्ट आहे। पण जर एनी आय रिपीट सर, जे मुल्ला साहेबांनी खास सांगितलं, आमचा उमेदवार जो रेडी आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही बोरिवलीचे असाल, तुमची इच्छा असेल आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आणि आम्ही त्याला अपक्ष म्हणून उभं करू। आम्ही आमच्या परीने आमची ताकद त्याच्या मागे लावू आणि जेवढं आमच्याच्यानी जसं जमेल आम्ही तेवढी मेहनत घेऊ आणि त्याला जिंकून आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू, त्याला आम्ही निवडून आणून देऊ। एवढंच आम्ही इथे सांगू शकतो। आमदारकी पुरतं नाही आम्ही बोलत आहे. हा. आम्ही नगरसेवक आता ह्याच्या पुढे सगळीकडे आम्ही नगरसेवकचं पण बोलतो की 10 नंबरचा 9 नंबर मध्ये येतो आणि 15 नंबरचा 14 नंबर मध्ये येतो। हे सगळं थांबलं पाहिजे, कारण की आम्ही लोक काय सतरंजी उचलायला आहेत का? जे पदाधिकारी आहेत ऑनेस्टली आता तरी इकडे एक आहेत, ह्यांनी काय करायचं ह्याच्यासाठी आम्ही नाही त्यांना सांगणार की तुम्ही राजीनामा देऊन या, हा आमचा नैतिक अधिकार नाही। पण ह्यांना वाटलं की नाही कुठेतरी माझ्या पक्षात चूक होतोय आणि मला ते पक्षाला दाखवायचं, पक्षाला दाखवण्याची एकच पद्धत असते, हा माझा राजीनामा आणि माझी नाराजी। याचा अर्थ तो त्या पक्षाच्या एकदम विरोधात गेला असं नसतं, याचं पक्षावर प्रेम नाही असं होऊ शकत नाही। पण बाबा मला हे पटलेलं नाही। काही ध्येय धोरणं ही प्रत्येक माणसाची स्वतःची पण असतात, जशी पक्षाची असतात, पण पक्षाला आम्ही एवढंच सांगणार आम्ही आमचा हा ठरवलेला आहे। आता आमचा जो ठरवलाय उद्या तो निवडून आला तरी तो डेफिनेटली तो जाणार कुठे, पण आम्ही आता आमच्या परीने एक प्रयत्न करणार आणि आम्ही आमचा उमेदवार स्थानिक द्या, आता आम्ही देतो आणि आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करतो।